नमस्कार मित्रांनो, आज आपण टेन्स म्हणजेच काळ हा बघणार आहोत। मित्रांनो, आज आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे इंग्लिशची आणि ती सिरीज अशी असणार आहे की इंग्रजी ग्रामर आपण अतिशय तिसरीच्या विद्यार्थ्यापासून जे MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत उपयोगी ठरणार आहे। तर आज आपला इंग्लिश लेक्चरचा पहिला पार्ट आहे तो म्हणजे टेन्स। आपणा सर्वांना माहिती आहे काळ म्हणजे काय? समजा एखादी क्रिया केव्हा घडली याचा बोध जेव्हा क्रियापदावरून होतो यालाच आपण क्रियापदाचा काळ असे म्हणतात। क्लियर आहे? म्हणजेच एखाद्या क्रियापदावरून आधी वर्तमान काळात घडलेली आहे किंवा ती क्रिया भूतकाळात घडलेली आहे किंवा ती क्रिया भविष्यकाळामध्ये घडलेली आहे हे दाखवण्याचे काम म्हणजेच टेन्स करत असतो। म्हणून टेन्स हा वेळ व अवस्था सांगते। यावरून काळाचे एकूण 3 प्रकार पडतात। तर टेन्सला लक्षात ठेवायचं आहे की क्रियापदावरून जर एखादा काळ कधी घडलेला आहे हे समजणे म्हणजेच काळ होय। म्हणजेच उदाहरण या ठिकाणी बघूया, रमेश इज गोइंग टू स्कूल। या ठिकाणी या वाक्यामध्ये रमेश हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, इज हा हेल्पिंग वर्ब आहे, गोइंग हा ॲक्शन वर्ब आहे म्हणजेच हा क्रियापद आहे आणि टू स्कूल हा ऑब्जेक्ट आहे। म्हणजे गोइंग म्हणजेच काय आहे? जात आहे। या गोइंग या शब्दावरून आपल्याला कळतं की रमेश इज गोइंग टू स्कूल। इज जात आहे, जाणे म्हणजेच इज आहे। या ठिकाणी बघूया तर ही वर्तमान काळामधील हेल्पिंग वर्ब आहे, इज गोइंग, म्हणून हा वाक्य हा वर्तमान काळाचा आहे। या क्रियापदावरून आपल्याला असं समजतं की हा वाक्य हे वर्तमान काळाचं आहे। त्यानुसारच आपल्याला क्रियापदानुसार एकूण काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे प्रेझेंट टेन्स, त्यालाच वर्तमान काळ असे म्हणतात। दुसरा आहे पास्ट टेन्स, त्याला भूतकाळ म्हणतात आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स, भविष्यकाळ असे म्हणतात। क्लियर आहे? त्यानंतर प्रत्येक मेन टेन्सचे एकूण 4 उपप्रकार आहेत। म्हणजेच प्रेझेंटचे 4 आहेत, भूतचे 4 आहेत आणि भविष्याचे 4 प्रकार आहेत। इट मीन्स दॅट ईच अँड एव्हरी मेन टेन्स हॅव इट्स 4 सब टाइप्स। ओके, इट मीन्स प्रेझेंट टेन्सचे एकूण 4 कोणते आहेत? सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, present perfect continuous tense. In this way, past tense is also subdivided into 4 subtype. Past tense चे देखील 4 उपप्रकार आहेत। म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, सिंपल कंटिन्युअस टेन्स और पास्ट कंटिन्युअस टेन्स। देन थर्ड वन इज दैट पास्ट परफेक्ट टेन्स, fourth one is that past perfect continuous tense. In the same way, future tense is also subdivided into 4 subtypes. Simple future tense, future continuous tense, future perfect tense and future perfect continuous tense. Understood? Then we will see. या ठिकाणी प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार आहेत, पास्ट टेन्सचे देखील 4 उपप्रकार आहेत, त्याचबरोबर फ्युचर टेन्सचे देखील 4 उपप्रकार आहेत। तर प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। सिंपल प्रेझेंट टेन्सलाच साधा वर्तमान काळ बोलतात, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ असे बोलतात। त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्सला पूर्ण वर्तमान काळ म्हणतात। त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। अगदी त्याचप्रमाणे पास्ट टेन्सचे देखील 4 उपप्रकार आहेत। पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ, दुसरा आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ। ओके, त्यानंतर भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर टेन्सचे देखील 4 उपप्रकार आहेत। सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ किंवा अपूर्ण भविष्यकाळ, त्यानंतर तिसरा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ। मित्रांनो, या ठिकाणी आपण टेन्स म्हणजे काय, टेन्सचे मेन प्रकार किती आहेत आणि त्या मेन प्रकारचे एकूण सब प्रकार किती आहेत हे आजच्या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया सिंपल प्रेझेंट टेन्स याविषयीची डिटेल्स माहिती। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओखाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील। थँक्यू।